आम्ही सर्व यांना आपल्या भाषणामध्ये चढवणार आहोत गुरुजींच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर मग पुढचा विधी चालू आहे. स्वामी सकारवत्तं देवेन स्वामी ओम सकारवत्तं देवेन स्वामी ओम सकारवत्तं देवेन स्वामी ओम तर नमस्कार मंडळी, मी यश चव्हाण स्वागत करतो माझ्या चॅनलवर यश चव्हाणच्या नावाने. आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर आज दिनांक 9 मे 2025 रोजी आज आपण चाललो आहोत श्रीदेवी सातेरी मंदिर या ठिकाणी. तर ह्या मंदिरामध्ये सकाळी 8:30च्या शुभ मुहूर्तावर श्रीदेवी सातेरी व सहकारी देवतांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. तर ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहोत. चला आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये आणि पाषाणांची प्राणप्रतिष्ठा कशा प्रकारे होते हे पाहू आजच्या व्हिडिओमध्ये. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला. तर आता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजे मंदिराकडे आणि इथे अशी पार्किंग व्यवस्था केलेली आहे. तर आता आपण जाऊया तिथे मंदिरामध्ये आणि तुम्ही माझ्या मागे पाहताय हे जे भोंगे आहे त्याच्यामधून तिथे मंदिरामध्ये जे काय विधी चालू आहेत, होम हवन चालू आहेत ते आपल्याला इथे ऐकायला येत आहेत, म्हणजे इथे चालू झालेलं आहे. तर चला आता आपण जाऊया थेट मंदिरामध्ये आणि त्यानंतर प्राणप्रतिष्ठा कशा प्रकारे होते ते पाहूया. चला. मंदिरामध्ये प्रवेश करताना इथे तुम्हाला भला मोठा इथे गेट पाहायला भेटतोय आणि त्यानंतर आतमध्ये असा हा मंडप आहे. कालच ना मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडलेला आहे आणि याबरोबर मंदिराच्या बाजूला इथे हे समोर इथे मोठं विधिमंडप इथे साकारण्यात आलेला आहे आणि या विधिमंडपामध्ये इथे जे भटजी आहेत ते इथे विधी करतात, पूजा करतात आणि इथे हे असं सुंदर असं मंडप साकारलेला आहे. हा विधिमंडपाच्या समोर ही सुंदर अशी रांगोळी साकारण्यात आलेली आहे. ही बघा. मध्ये इथेच गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे. हे बघा. आता आपण आहोत ते म्हणजे गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये इथे फुलांची आरास केलेली आहे. हे बघा, सुंदर असं डेकोरेशन इथे आपल्याला पाहायला भेटतंय. समोर हे तुम्ही पाहता ते म्हणजे इथे वारुळ आहे सातेरी देवीचं. हे बघा, आणि त्या तिकडे सुद्धा फुलांची आरास केलेली आहे आणि हे इथे तुम्ही समोर बघता त्या साईडला पाषाण जे सुरू होत आहेत ते इथपर्यंत इथे पाषाण आहेत. हे बघा, इथे ना माटी सजवलेली आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आंब्याचा टाळ आहे, त्यानंतर पेरू आहेत आणि काजू आहेत, आंबे आहेत, कैरी आहेत इथे लावण्यात आलेले आहेत. हे बघा.
झालेली आहे. आपल्यासोबत आहे ते म्हणजे गावातले मानकरी साहिल आहेत. तर त्यांना विचारूया की मगाशी जो आपण कळस नेला ना, त्या कळसामध्ये काय आहे ते. कळसामध्ये जे काय पुरातन आमचे भाषण होत ते आम्ही भाषण बदली करायच्या कारणास्तव ते आम्ही आता ते तत्व ठेवली होते कळसामध्ये. आणि ती आता तत्व एक आता आमचा प्रोग्राम झाल्यानंतर आम्ही ते प्रत्येक देवतांच्या समोर ठेवली. आता ती तत्व आम्ही सर्व यांना आपल्या भाषणामध्ये चढवणार आहोत गुरुजींच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर मग पुढचा विधी चालू आहे. देवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी ओम देवेन्द्र स्वामी ओम आकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम आकार सत्संदेवेन्द्र स्वामी ईकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम ईकार सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी ओम उकार सत्संदेवेन्द्र स्वामी ऋकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम ऋकार सत्संदेवेन्द्र स्वामी स्वामी सकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम लकार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सूर्य सत्संदेवेन्द्र स्वामी ओम चंद्र सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सत्संदेवेन्द्र स्वामी ओम अंगार सत्संदेवेन्द्र स्वामी ओम सिद्धा सत्संदेवेन्द्र स्वामी ओम साध सत्संदेवेन्द्र स्वामी सारा सत्संदेवेन्द्र स्वामी ओम नूरा सत्संदेवेन्द्र स्वामी ओम येषा सत्संदेवेन्द्र स्वामी ओम मूल सत्संदेवेन्द्र स्वामी पूर्वाषाढ़ सत्संदेवेन्द्र स्वामी ओम रामा सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी ओम हरा सत्संदेवेन्द्र स्वामी ओम महागव सत्संदेवेन्द्र स्वामी दक्षिणाय सत्संदेवेन्द्र स्वामी ओम विश्व सत्संदेवेन्द्र स्वामी सत्संदेवेन्द्र स्वामी ओम विष्णु सत्संदेवेन्द्र स्वामी वैश्य सत्संदेवेन्द्र स्वामी ओम शूद्र सत्संदेवेन्द्र स्वामी शंकर सत्संदेवेन्द्र स्वामी ओम पद्मलोक सत्संदेवेन्द्र स्वामी. तर या ठिकाणी इथे तुम्ही पाहताय ती म्हणजे सातेरी देवीची विधिपूर्वक पूजा झालेली आहे. आणि त्यानंतर आजपासून हे देऊळ इथे दर्शनासाठी इथे खुलं झालेलं आहे.
नमस्कार म्हणते, तर फायनली ब्लॉग एड करायची वेळ झालेली आहे. की माझ्याकडे पाहिजे तसं की श्रीदेवी सातेरी मंदिर पंधूर या ठिकाणी श्रीदेवी सातेरी आणि परिवार देवतांचे पाषाण यांची पुनःप्रतिष्ठापना कशाप्रकारे झाली ती, आणि त्यानंतर बरेच साऱ्या गोष्टी होत्या त्या आपल्याला घेता आल्या नाही आणि वेळेअभावी. तर हा होता छोटासा मूर्ती पुनःप्रतिष्ठापनेचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. असे चव्हाणच्या नावाने आहे. तोपर्यंत भेटू. बाय बाय, काळजी घ्या.